आंब्याचा सीझन सुरू आहे आणि मँगो मस्तानी नाही खाल्ली, असं कसं चालेल? आज आपण हॉटेलपेक्षाही भारी मँगो मस्तानी घरीच बनवणार आहोत. सगळ्यात आधी इथे मी 3 ताजे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. फक्त आंबा निवडताना एक काळजी घ्यायची की तो कमी फायबर असलेला असावा, जेणेकरून मस्तानी पिताना आंब्याचे धागे तोंडात येणार नाहीत. आता आंब्याचं वरचं टोक चिरून एका बाजूने कापून घेऊया. आणि हे बघा, व्हिडिओत दिसते तसं उभ्या आडव्या रेषा मारून मस्त चेक्सची डिझाईन बनवून घेऊया. जर तुम्हाला असं चेक्समध्ये चिरता येत नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही आंब्याची साल काढून तो हाताने पिळून त्याचा रस किंवा पल्प काढून घेतला तरीही चालेल. शेवटी आपल्याला त्याची प्युरीच करायची आहे. आता हा चिरलेला आंबा आपण एका ब्लेंडर जारमध्ये काढून घेऊया. लक्षात ठेवा, यातील थोडे तुकडे आपण नंतर गार्निशिंगसाठी बाजूला ठेवून देणार आहोत. मी यामध्ये आता दूध घालणार आहे, तर ते दूध मी एकदम थंड करून घेतलेलं आहे. बर्फ घालण्यापेक्षा 1 वाटी थंड दूध घाला. आधी थोडंच दूध घाला, नंतर कन्सिस्टन्सी पाहून आपण दूध ॲडजस्ट करू शकतो. यानंतर आपण चवीनुसार 1 छोटी वाटी साखर घालत आहोत. आंबा कितपत गोड आहे त्या अंदाजाने साखर घालायची. आता मात्र आपल्या मस्तानीला एकदम रिच आणि क्रीमी टेक्स्चर देण्यासाठी यामध्ये घालूया 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम. यामुळे मस्तानीची चव अगदी हॉटेलसारखी भन्नाट येते. आपल्या आवडीनुसार थोडे ड्रायफ्रूट्स घालूया. इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप वापरलेले आहेत, ज्यामुळे मस्तानी पिताना मस्त क्रंची येईल. आता ब्लेंडरचं झाकण लावून फक्त 2 ते 3 मिनटं हे छान फिरवून घेऊया. आता गार्निशिंगसाठी थोडे काजू, बदाम, पिस्ता हे क्रश करून घेऊया आणि थोडे मनुके. बघा, आपली एकदम स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर असणारी मँगो मस्तानीची पहिली स्टेप तयार आहे. चला तर मग ग्लास सजवूया. सगळ्यात आधी घालायचं आहे मँगोचं तयार केलेलं मिक्सचर. मग थोडे आंब्याचे तुकडे जे आपण साईडला काढून ठेवले होते. 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम. आईस्क्रीम स्किप करू नका, यानेच खूप क्रीमी रिच टेक्स्चर येतं. वरून आणखीन थोडे आंब्याचे काप आणि आपण क्रश केलेले थोडेसे ड्रायफ्रुट्स. वाह, बघा किती शाही दिसते आपली मस्तानी. आणि हो, जर तुम्ही ही अशी 4 तास फ्रीजरला ठेवली ना, तर यातलं आईस्क्रीम इतकं छान सेट होतं की मस्तानीची चव चौपट वाढते. नवीन रेसिपी बनेल मस्तानी आईस्क्रीम. पण आपल्याला आज ज्युसी हवी आहे, तर आज आपण थंडगार मस्तानीच बनवणार आहोत. तर हिचा लुक बघा, काय मस्त आणि यम्मी दिसतोय ना. दिसायला जेवढी भारी आहे ना, तर खायला तर त्याहूनही उत्तम लागते. फायनल टच म्हणून यावर आपण मँगोचं मिक्सचर घालून थोडंसं आईस्क्रीम आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकूया आणि आपली पुण्याची स्पेशल थंडगार मँगो मस्तानी एन्जॉय करण्यासाठी एकदम रेडी आहे. वरून आणखी थोडे आंब्याचे काप घाला आणि मस्त थंडगार खा. तर मित्रांनो, ही मँगो मस्तानीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका भारी रेसिपीसोबत. धन्यवाद.